हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही चाललो आहोत आज मुरुड जंजिरा किल्ला पाहायला. तुम्ही पण या ब्लॉगला एन्जॉय करा, मी पण करतो बघून. आता आम्ही इथं फोटोशूट करायला आलो होतो दिवेवर बीचला. आता जाणार आहे. खूप मोठं बीच आहे, तुम्ही पण नक्कीच या. खूप सुंदर आहे. तिकडं थांबली आहे गाडी, तिकडे जात आहे आम्ही. इथं स्पोर्ट्स ॲडव्हेंचर पण होतं ते. तिकडं पण आहेत, तिकडं पण आहेत, इकडं पण आहेत. आज मुरुड जंजिऱ्याला जायचं आहे आणि गाडी आम्ही शिपमधून ट्रान्सपोर्ट करणार आहे किल्ल्यापाशी. इकडं हॉर्स रायडिंग पण आहे. तिकडे ते ATV पण राईड करू शकता तुम्ही आला तर. इकडं बघा घोडे. अगदी ATV चालवतात ते. इकडं कॅमेल रायडिंग पण होती. कॅमेल तिकडं पण खूप जण येतात. ते इकडं पण खूप मोठं बीच आहे, तुम्ही पण इथं नक्कीच येऊ शकता. हा कॅमेल. आम्ही तर फोटो शूटिंग करायला आलो होतो, आता जातोय. हॅलो गाईस, तर आम्ही पोचलो आहोत. इथं बोटचा वेट करतोय. शिप येणार. ह्या कारला लोड करून जाणार आहे मधून त्या साईडला. किती मोठं समुद्र आहे, त्या साईडला जायचं आहे आपल्याला. खूप मोठा समुद्र आहे. बोट आल्यावर भेटू आपण. हॅलो गाईस, तर आता शिपमध्ये जातोय. गाडी घेऊन आपण जाऊन बसायचं. ही आहे शिप. खूप मोठं समुद्र आहे. या शिपनी त्या साईडला जायचं आपल्याला. शिप भरपूर मोठी आहे, खूप सारे गाडी येऊ शकतात. ही शिप आहे. हॅलो गाईज, तर शिपमध्ये आलो आहोत. इथं ट्यूब आहे. आपल्याला तिकडं जायचंय, त्या साईडला तिकडं जायचंय. बाय रोडने पण जाऊ शकतो, पण ते दूर होतं. आता गाडी येते आणि परत तिकडून जाऊन इकडे यायचंय. आम्ही निघालो आहोत. बोट चालू झाली आहे. तिथं होतो तर बोट चालू झाली आहे. गाड्या अजून थांबल्या आहेत, तर त्यांना जागा नव्हती. तिकडं पण मी भेटतो तुम्हाला तिथं पोचलो आहोत गाडीपाशी. तिथं गाडी आहे. आता जातो मुरुड जंजिरा. मी भेटतो तुम्हाला किल्ल्यावर पोचल्यावर. हॅलो गाईस, तर आम्ही पोचलो आहोत मुरुड जंजिरा किल्ल्याला. तिकडं आहे, तिथं पाणी वगैरे घेत होतो. आज काहीच नाही भेटणार. तुम्ही पण आला ना, बाहेरूनच दुकानातूनच तुम्ही पाणी वगैरे घ्या. 2 लिटर 1 लिटर, कारण की आज काहीच नाही मिळालं. नुसतं बोट आहे फिरायला. आता बोटमधून जाणार आहे. वेट करतोय तिकडं जायचं आहे आपल्याला. मी कॅप पण घेतली आहे. खूप ऊन आहे इथं. बस पण येतात ते. आता जातोय. तिकीट काढली आहे बोटची. तिकडे बोट येते, तर जाऊ मुरुड जंजिरा किल्ल्यावर. असं तिकडं जायचंय. इथं गाडी पार्किंग आहे. तिकडे पाठीमध्ये पण इथं पण आहे.
किंवा कुठं पण लावू शका आले तर. इथं बघा ते बोटमध्ये आले. आता आम्ही जातोय तिकडे. तो किल्ला, तो किल्ला आहे तिकडं. तर इकडं खूप सारे बोट्स ते आहेत. मुरड जंजिरा किल्ला तिकडं. मी पण फर्स्ट टाइमच जातोय. आता आत गेल्यावरच कसं आहे कळणार. आम्ही तिकडून त्या साईड करून इकडे आलो होतो. तिकडे रिटर्न आल्यावर ते तिकडे किल्ला. सगळी जानकारी ते बोटमध्ये सांगतील, माहिती आपल्याला. बोटमधून असं जातात तिथे. लगेच तर आम्ही पोचलो आहोत आता मुरुड जंजिरा किल्ल्यावर. असा किल्ला आहे. आता तोफ बघायला जातोय. हे एक मोठी वॉल आहे, काळ्या दगडाची आहे. ही बोटमध्ये परमिशन नव्हती व्हिडिओ करायची, नाहीतर मी नक्कीच व्लॉग केला असता. इथून वरती जायचंय. तो बघायला जातोय आम्ही आता. ते असा किल्ला आहे. तो तुटलेला पण आहे. तर तो बघायला आलोय. इथं बोट पण थांबलेत. इथे एक दरवाजा खिडकी टाईप आहे. राईट साईडला जातो. इकडे वरती एक तोफ आहे. ही तोफ. आणि इकडे पण असं जागा आहे. मोठी तोफ आहे. खूप मोठी तोफ आहे. सगळ्यात मोठी तोफ आहे किल्ल्याची. मस्त व्ह्यू दिसतो इथून. ही तोफ आहे. ही कोणती आहे किल्ल्याची सगळ्यात मोठी तोफ हीच आहे. तर तोफ आहे. बोट मध्ये खूप गरम होत होतं, तर मी कॅप पण घेतली होती. असं किल्ला आहे हा. असं किल्ला आहे. तिकडं पण आहे किल्ला. ही वॉल आहे काळ्या दगडाची पूर्ण. ही पण मोठी होती पण ती तुटली आहे. हा किल्ला कोणीच नाही जिंकला. या तोफचं नाव गायमुख आहे, कारण की ह्याचा फेस, तोंड ह्याचं गाय सारखं आहे. ह्याचं नाव गायमुख ठेवलंय. त्या गाव हे ह्याचं तोफचं नाव चतुर्मुख काय करून आहे, कारण की चालक म्हणतात त्याला या तोफला. ही गायमुख तोफ आहे आणि चतुर्मुख तोफ. आणि ती कोणती काय तर नाव आहे, लक्षात नाही येते. इकडून पण असा खूप मोठा किल्ला आहे. तिकडे वरती पण जायचंय, जाऊ थोड्या वेळाने. अख्खा मोठा किल्ला आहे. इकडून असं किल्ला आहे. खिडक्या खूप सारी आहेत. तर बोट आहे. तिथून गेट आहे. तिथून आलो आम्ही पण. हा खूप मोठा किल्ला आहे. ते पण समुद्रात आहे. आम्ही तिकडून आलो होतो त्या बोट स्टेशन पासून.
मग इथं आलो. बोट मध्ये शूटिंग अलाउड नाही, नाहीतर बनवलं असते. इथं पण खूप सारे तोप आहेत, छोटी छोटी तोप आहेत. असे तोप 5, ही 6 आणि ही 7 नंबरची तोप आहे. इकडे पण आहे. इकडे पण खाली जायचा रस्ता आहे. किल्ला पण तुटला आहे, ते पण समुद्रात बनलेला आहे. तर पण तोप आहेत खूप सारे. आता खाली जाते. ते गोड पाण्याचं तलाव पाहायला 2 आहेत. आदित्य येतोय. 2 तलाव आहेत. ते समुद्रात बनलाय. समुद्राचं पाणी होतं आणि मध्ये तलाव आहे त्याच्यात. दुसरा माला होता, दुसरा माला आहे, किल्ल्याचा फर्स्ट माला आहे. हे बघा असे गेले ना पुढे, मिठे पाण्याचा तालाब आहे. तालाब वरना पुढे गेले की तलाव सांगतात ते. ऐसे जाओ, आगे से जाओ, आगे जो बोलो. वरती जातात. कुठे इकडून जायचं? हे किल्ल्यावर राहत होते तेव्हा. हे चारीकडे त्यांना घडलं तर तिथे एक हे होतं, गुफा टाईप. तलाव इथून जाऊ. पुढे जाऊ. पुढे नका, मासे पण आहेत खूप सारे. फिश असं आहे. त्या साईडला पण एक आहे गोड पाणी. सगळीकडे फिशेसच आहेत. तिकडं चला, तिकडे जातोय. इथं पण खूप सारे फिशेस आहेत. हे तलाव आणि तिकडे अजून एक तलाव आहे, तिथं पण जाऊ. इथं पण आहेत खूप सारे मासे. तिथं खूप सारे की पाणी इथे फिशेस. घाण पाणी आणि जे खात पाणी घालणार. काय लोक चुकले त्यात पाय घालतात. असा तलाव आहे. तिकडे एक आहे फिरवून आणलं माहिती. इथं वरून टॉप व्यू. आता आम्ही तिथं जातोय. तो झेंडा आहे तिथं. चला तिथं. असं हे वॉल. काय झालं तर तुटला फुटलाय किल्ला. तिथं टॉप वर गेल्यावर पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू दिसतो, समुद्र पण दिसून. आता तिथं चाललोय, तुम्हाला व्ह्यू दाखवतो तिथला. सगळेजण म्हणतात खूप छान व्ह्यू आहे. समुद्र कसं दिसते, फर्स्ट क्लास दिसते. असं समुद्र आहे. असं केलं हा. वरतून दिसत. समुद्र आहे. तिथं पण लँड टाईप आहे. तिथं ते लँड. तिथं पण किल्ला आहे तो. अख्ख्या समुद्रात मस्त व्ह्यू येते. वरती जाऊ.
थोडंसं खेळायला वरतीच. ओ मस्त वाटतंय. तिकडं पण एक किल्ला आहे, आता दाखवतो तो तुम्हाला. तो तिकडं पद्मदुर्ग किल्ला. आता त्या झेंड्यापाशी जातोय. जर झेंडा पण लावतात आता शिवजयंतीला, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डेला तिथे झेंडा येऊन लावतात. मोठा झेंडा. इकडे पण मस्त आहे. असं किल्ला. इकडे पण एक तोप आहे. इथं पण एक तोप आहे. गोड पाण्याचं तलाव आहे आणि तिकडे एक आहे. इकडं मस्त व्ह्यू येतोय. असा व्ह्यू आहे. इथे एक किल्ला आहे. तिकडं तो दूर एक किल्ला आहे, पद्मदुर्ग. संभाजी महाराजांनी बांधला होता तिथं हा किल्ला. कॅमेरामध्ये दिसत नसलं असेल. जाते तिकडे. या ब्लॉगला इथं सेंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आणि असं नवीन पाहायचं असलं तर कमेंट करा.